तर हॅलो मित्रांनो, आता तर मी आलो आहे तो म्हणजे स्वारगेटला काही अर्जंट कामामुळे मला आज गावी जावं लागतं आहे एका दिवसासाठी। तर फार अर्जंटली हा प्रोग्राम माझा ठरला की गावी जायचा आणि आता मला खूप अर्जंटली मी आता आलो, कामावरून आलो, तशी बॅग टाकली आणि पटकन दिशी पळतो आहे तो म्हणजे मालवणला। आणि मला अर्जंटली जावं लागतं, एका दिवसाचं काम आहे। ते एका दिवसाचं काम झाल्यानंतर मला लगेच पुन्हा पुण्यामध्ये यायचं आहे आणि खूप घाई आहे। अर्जंटली कशी तरी मी गाडीची बुकिंग बघितली आणि आलो आहे। तर बघू आता कसं आपण मालवणला जातो आणि काय होतं। तर सध्या आहे मी स्वारगेटला, माझ्या मागे गाड्या बघू शकता। तर चला तर जाऊ मालवणला जरा गावी। आणि मालवणला गेल्यानंतर तिथे काही माझी कामं झाल्यानंतर आपण थोडंसं एक्सप्लोर करू, थोडंसं आजूबाजूचं। मला काही थोडासा तास असेल त्यावेळी मी थोडंसं एक्सप्लोर करीन आणि त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन मी काय काय बघतो आहे। तर चला आता जाऊ मालवणला। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एक्स्ट्रीम GD चॅनल। मी गौरव तुमचे स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आज मी चाललो आहे ते म्हणजे मालवण येथील राजकोट एरिया येथे। 2023मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेव्ही डे निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्टॅच्यूचे इनॉग्रेशन केले आणि यामुळे मालवण सिंधुदुर्ग पर्यटनामध्ये आणखी एका नवीन ठिकाणाची भर पडली, ते म्हणजे राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्टॅच्यू। तर आज आपण या ठिकाणी जाऊन राजकोट येथील एरिया पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत, ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे। तर चला तर जाऊ आणि दर्शन घेऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मी आता आलो आहे तो म्हणजे राजकोट येथे, जिथे शिवाजी महाराजांचा एक प्रचंड असा सुंदर असा जो स्टॅच्यू आहे तो मध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले होते। आणि जिथे नेव्ही ज्यावेळी डे आपला झाला होता, इंडियाचा नेव्ही डे इथे साजरा, त्याचवेळी येथे शिवाजी महाराजांच्या एका सुंदर अशा जो स्टॅच्यू आहे त्याचं अनावरण झालं होतं। तर तिथे मी आलो आहे ते म्हणजे राजकोट येथे। तर आता मी पोचलो आहे राजकोट येथील जो आपला शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तिथलं जरा आपण आता ब्लॉग शूट करू। तर मी तुम्हाला चला आता आतमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो, कसं आहे ते पूर्ण तुम्हाला इथला एरिया पूर्ण असा एक्सप्लोर करतो आणि इथला जो आजूबाजूचा भाग आहे तोही मी तुम्हाला दाखवतो। तर चला तर आपण आता जात जाऊ। तर इथे बघू शकता तुम्ही सुंदर असे ग्रीन जी ग्रास आहे ती इथे तयार केली आहे आणि एखादा फोर्ड म्हणजे एखादा किल्ला जसा असावा तसा ह्याला पूर्ण हे दिलं आहे।
ह्याचं पूर्ण आर्किटेक्चर केलेलं आहे. इथे सुंदर असं एक मंदिर आहे, ते आहे महापुरुषाचं मंदिर आहे. तर इथेही आपण जाणार आहोत. पण आपण पहिला आधी पुढे जाऊ आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा सुंदर असा भाग. आणि आता समोर दिसतोय तो म्हणजे महाराजांचा सुंदर असा जो स्टॅच्यू आहे तो तुम्ही बघू शकता समोर. तर इथे लिहिलं आहे की चप्पल काढावे, तर असं आपण चप्पल काढावंच लागणार आहे. की महाराजांच्या इथे जाताना नेहमी तिथला याचा आदर आपण राखलाच पाहिजे, तिथले जे सूचना आहेत त्याचा. तर मी इथे जरा शिवदाणे काढून घेतो. तर इथे जे सिंधुदुर्ग किंवा कोकणातले जे समुद्रामधील जे सी फोर्ट आहे त्याची पूर्ण अशी माहिती इथे तुम्ही बघू शकता. जसे इथे किल्ले सिंधुदुर्ग ह्याची पूर्ण अशी कशा पद्धतीने तो बांधला गेला त्याची पूर्ण माहिती इथे जो स्टॅच्यू आहे त्याच्या जो भाग आहे तिथे पूर्णपणे सुंदर अशी माहिती दिली आहे. तसेच किल्ले विजयदुर्ग, किल्ले कुलाबा आणि किल्ले खांदेरी याची माहितीही येथे दिलेली आहे. आणि हे जे इथे सुंदर अशी शिवमुद्रा याची पूर्ण असे चांगल्यापैकी इथे एक त्याची प्रतिकृती इथे लावलेली आहे, ही तुम्ही बघू शकता. जशीच वेगवेगळी त्यावेळीची जी जहाजं होती त्याचीही पूर्ण माहिती, जशी गलबत, गुराबा, पाल, फतेबार ह्या वेगवेगळ्या जहाजांची माहिती ही इथे जी लढाऊ जहाज होती त्याची पूर्ण सुंदर अशी माहिती इथे दिलेली आहे. आणि हा इथला सुंदर असा तुम्ही भाग बघू शकता. हा सुंदर असा इथला भाग आहे, जिथून पूर्ण आपल्याला मालवण इथली जी त्या साईडला आहे ते म्हणजे धक्का, मालवण धक्का, आणि ह्या साईडने पूर्ण असा समुद्राचे दर्शन होते.
तर ते बघू शकता तुम्ही तिथे पॅराशूटचं पूर्ण जी पॅराग्लायडिंग चालतं तिथे पूर्ण घेत आहेत, तुम्हाला दिसत असेल समोर. आणि हा इथला सुंदर असा जो भाग आहे मालवणचा, जी कोकणातील सुंदरता आहे ती सगळी तुम्हाला इथून दिसते. तर मित्रांनो तुम्हाला इथला सुंदर असा भाग आणि राजकोट येथील फोर्ट, तसेच महाराजांचा जो नवीन स्टॅच्यू जो मालवण राजकोट येथे जो उभारला आहे तो स्टॅच्यू, तशीच आजूबाजूची माहिती जी आहे, तसंच मी तुम्हाला दाखवलेलं इथलं बाजूचं महापुरुषाचं मंदिर आणि समुद्राचा सुंदर असा जो भाग आहे तो कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला हा राजकोटचा जो सुंदर असा एरिया आहे तोही कसा वाटला आहे तोही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि तसेच आज आपण दिवसभर काय करतो ते आपण बघू. काही माझी अजून कामही आहे तीही करायची आहेत, पण त्याच्यानंतर संध्याकाळी एखाद वेळी अजून मी कुठे जागा एक्सप्लोअर करणार आहे तेही मी तुम्हाला दाखवेन ह्या ब्लॉगमध्ये. तर चला, तर आता थोड्या वेळाने भेटू. काही माझी कामं आहेत तसा ते मी करतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लगेच भेटतो. तर लेट्स गो. तर मित्रांनो आता मी आलो आहे तो म्हणजे मालवण सर्जेकोट कडा या ठिकाणी. येथे आलो, बराच वेळ बसलो, बराच विचार केला. या अथांग समुद्राकडे बघितले की मनात काही गोष्टी आल्या, ते मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. कदाचित आपण ते खूप आपापल्या आयुष्याशी रिलेट करू शकतो. खूपशी नाती आपण अशी बनवतो जी कधी ना कधी संपून जातात, पण आपण या नात्यातील चांगले क्षण नेहमी लक्षात ठेवावेत. बरीच नाती काही क्षणापुरती असतात, जशा या समुद्रातील लाटा किनाऱ्याला काही क्षणपुरत्या भेटतात आणि पुन्हा नव्या प्रवासाला निघून जातात. तसंच आपण आपल्या आयुष्यात घडवत असतो. म्हणूनच मला वाटतं की आपण या आयुष्यातील प्रत्येक क्षण जगावा आणि जेवढी जमेल तेवढ्या चांगल्या गोष्टी कराव्यात. कारण चांगल्या गोष्टी नेहमी आठवणीत आपल्या राहतात आणि त्या आठवणीतूनच आपण आपलं आयुष्य जगू शकतो. तर मी आता आलो आहे ते म्हणजे सर्जेकोट मिर्याबांधा येथील जो कडा हा जो ठिकाण आहे तिथे आलो आहे. तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, तो म्हणजे अथांग असा समुद्र किनारा आणि तिथे मी एक शांतपणे येऊन बसलो. हा जो नजारा आहे तो बघितल्यानंतर असं वाटलं की एकदम शांत असं बसावं आणि व्लॉग करण्याची थोडीशी इच्छा कमी झाली. पण तेवढ्यात मला आठवण आली की माझे जे मित्र आहेत, जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे आपले नवीन सबस्क्रायबर होणार आहेत, त्यांनाही हा नजारा दाखवावा आणि त्यांनीही या नजाऱ्याचा पूर्ण आस्वाद घ्यावा. यासाठी मी लगेच कॅमेरा ऑन केला आणि तुम्हाला मी हा दाखवला. तो म्हणजे एक अथांग असा समुद्रकिनारा. जर तुम्हाला हा सर्जेकोटचा मालवण येथील सर्जेकोट हे ठिकाण आहे, तिथला समुद्रकिनारा
जो कड्यावरचा समुद्रकिनारा आहे हा तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा। आणि हा जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल आणि मालवण येथील राजकोट आणि सर्जेकोट येथील समुद्रकिनारा आणि इथला ऑसम व्ह्यू हा जर तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि ज्याप्रमाणे नेहमी तुम्ही माझ्या ब्लॉगला प्रेम देता त्याप्रमाणे याही ब्लॉगला तुमचं भरपूर सारं प्रेम द्या आणि तुम्ही एन्जॉय करा पुन्हा हा सुंदर असा समुद्रकिनारा।